नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे देव दिवाळी, तर देव दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आजचा व्लॉग जो आहे तो सायंकाळी 7 वाजेपासून चालू केलेला आहे। एक 5-1 मिनिटं मागे पुढे असेल, कारण की घड्याळ मी थोडेसे पुढे करून ठेवलेले असतात। मुलांच्या स्कूलचे परफेक्ट टायमिंग वर ते मुलं जे ते स्कूलला जावेत म्हणून, नाहीतर मग एकदम वेळेवर घड्याळ राहिले ना तर मुलांना अगदी 1-2 मिनिटावरून 1 मिनिटावरून किंवा 5 मिनिटावरून सुद्धा जे ते बस त्याची कॉलेजची बस जास्त करून तनिष्काची हुकून जाते, म्हणजे ती बस निघून जाते ना आम्ही लेट पोहोचतो। तर 1-2-3 वेळेला असं झालेलं आहे, त्यामुळे मग मी घड्याळ जे ते 5-10 मिनिटं जे ते पुढे ठेवते। तर आता कंप्लीट 7 वाजलेले आहे सायंकाळला मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। आज देव दिवाळी आहे, तर सगळे दिवे लावून घेतलेले आहे, मस्त उंबरठ्याचं लेपन वगैरे करून रांगोळी काढून दिवे लावलेले आहे। आणि इथे बेलाराणी खूप त्रास देत होती, तर तिला दूध दिलेलं आहे। तिच्यासाठी मला एक चपाती बनवायला लागेल। तर काल आपण बाहेर गेलेलो होतो मडी मोठा कानिफनाथाच्या दर्शनासाठी। तर पहाटे उठलेले होते मी, सगळं व्यवस्थित होतं, दर्शनही व्यवस्थित झाले सगळं, म्हणजे संध्याकाळी आम्ही 9 वाजेपर्यंत तर घरी पण आलो। पहाटे 3:30ला मी उठलेले होते आणि आम्ही 6:30 पर्यंत आम्ही घरातनं निघलो होतो। सगळं स्वयंपाक वगैरे घरातला स्वयंपाक करून घेतलेला, घरी सगळं नीटअप करून ठेवलेलं, व्यवस्थित आवरून वगैरे गेलेलो। प्रवासही व्यवस्थित झाला, फक्त एकच प्रॉब्लेम झाला की आम्ही इथनं तर 6:30ला निघलो, पण आमचा 1 ते 1.5 तास येते गाडीला थोडासा प्रॉब्लेम आला। त्यामुळे आमच्याच इथे गावामध्येच गाडीला प्रॉब्लेम आला, तर मग गाडीचं काम करून घेतलं आणि त्यानंतर एक स्टेपनी एक्स्ट्रा टाकून घेतली होती, पण तेही थोडंसं काय प्रॉब्लेम होता, मग अजून एक स्टेपनीचंही काम करून घेतलं आणि ते करता करता 1 ते 1.5 तास गेला। मग आम्ही इथून जवळजवळ 8 वाजता निघलेलो असेल आमच्या गावातनं। तर तिथे जायला आमचे दर्शन व्यवस्थित झाले। आता सगळीकडेच जे ते अमावस्या होती आणि मडी मोठा कानिफनाथ इथे जे आहे ते अमावस्याच्या दिवशी जे ते खूप जास्त गर्दी असते आणि ते दर्शन खूप महत्वाचं आहे। सगळ्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की कानिफनाथ हे कशासाठी प्रसिद्ध आहे। भूतबाधा पिशाच्य बाधा काही झालेला असेल तर खूप लोक तिथे येतात, पण आपण त्या कारणासाठी काही गेलेलो नव्हतो। आपला नवस होता अनुष्काचं कानाचं, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तिला कानाला इथे एक असं काय बोलतात त्याला, काहीतरी असं वेगळंच अशी जखम झाली होती। 3-4 महिने ती बरंच होत नव्हती, आम्ही खूप सारे दवाखाने केले पण ती बरंच वाटत नव्हतं तिला। मग तिच्या पप्पांनी जे ते मोठा देवीला नवस केला होता की मुलीच्या कानाला बरं वाटून दे, दवाखाना करून सुद्धा बरं वाटत नव्हतं। तर आई जगदंबेनी जे ते ऐकली त्यांची हाक आणि तिच्या कानाला म्हणजे 8 दिवसातच सगळं फरक पडून गेला। मेडिसिन घेऊन सुद्धा जे फरक पडत नव्हता ते फक्त यांनी बोललं आणि लगेच फरक पडला। तर आम्ही या अगोदरही एकदा जाऊन आलेलो होतो, तिचं दर्शन करून आणलेलं होतं, पण पुन्हा यांची इच्छा होती की तिला दर्शन करून आणू आणि 8 दिवसातच आपण सवाष्णी घालून टाकू। तर असा नवस होता आणि त्याचबरोबर अजून एक त्यांचा काहीतरी नवस होता, तर तो पूर्ण झाला। तर मडीला अमावस्येच्या दिवशी दर्शनाचा त्यांनी नवस बोललेला होता, तर तेही त्यांची इच्छा पूर्ण झाली। मग आम्ही ते अमावस्येच्या दिवशी आणि आम्ही जे आहे ते नवनाथांची गादी आहे आमच्या घरामध्ये, नवनाथांचं खूप केलं जातं नाथांचं। तर आमच्या घरात पहिल्यापासूनच नवनाथांचं जे ते केलं जातं, खूप सारी पूजा केली जाते आणि आमच्या इथे जी यात्रा होती त्या यात्रेची सांगता सुद्धा माझे मिस्टर जी पूजा करतात त्या पूजेनेच सांगता होते। तर एवढा मान आहे
तर त्यामुळे आम्ही नवनाथांचे जे ते पहिल्यापासूनच आमच्या घरामध्ये करतात आणि अमावस्याला आम्हाला दर्शन सुद्धा घ्यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही निघालेलो होतो. आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. येण्या अगोदर आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे केले आणि जिथे जेवण केले ना तिथंच काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता ही व्हिडिओ माझे वडील बघत असतील तर ते इतके तोंड करतील ना मला भयानक, का तू हॉटेलला जेवली. पण माझी खरंच काही चूक नाही, मी घरनं स्वयंपाक करून नेलेला होता, बाहेरचं काहीच खाल्लेलं नव्हतं आम्ही. पण संध्याकाळी आता एवढा वेळ झाला, आम्ही सकाळी इथनं 6:30ला निघले होतो. तिथे आम्ही 10:30-11 पर्यंत जी भाजी पोळी मी नेलेली होती ती खाल्ली मुलांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली. आणि पुन्हा आमचे देवदर्शन वारीला लागून आम्ही दर्शन घेतले. ते दर्शन झाले, संध्याकाळचे 9 वाजले. आता घरी येऊन काय करणार होते. आणि बऱ्यापैकी आम्ही हॉटेल वगैरे मध्ये जातो, पण ही हॉटेल जिथे आम्ही फर्स्ट टाइमच गेलेलो होतो. माझ्या मते हॉटेल ग्रीन पार्क होती. तर चांगलं हॉटेल होतं, खूप मोठ्या 2-3 पार्ट्या पण तिथे ऑर्गनाईज केलेल्या होत्या. पण रामजानी काय झालं, आम्हाला सगळ्यांना जे ते फूड पॉइझनिंग झालेलं दुसऱ्या दिवशी. सगळेच एक एक करून, एक 3ला उठलं, एक 2ला उठलं, एक 3ला उठलं, एक 4ला उठलं. 6 वाजेपासून तनिष्का सुरू झाली, पोट दुखतंय मम्मा काय करू. तर मग आम्ही तर बेअर करू शकलो, पण शौर्यला अजिबात बेअर होत नव्हतं. तो खूप उलट्या करत होता आणि त्याला त्रास होत होता. मग आम्ही त्याला पहाटेच देते दवाखान्यात घेऊन गेलो, दवाखान्यात आणलं. आम्हाला तर असं वाटलं होतं की त्याला ऍडमिट करायला लागतं की काय, इतक्या उलट्या होत होत्या, पाणीच त्याच्या पोटात राहत नव्हतं. तर आजही आम्ही पूर्ण 3 वाजेपासून जागे आहे आणि सगळ्यांचे पोट दुखत आहे. पैसे घालून सगळं करून सगळ्यांना बरं नाही वाटत आहे. हा व्हिडिओ माझे वडील बघतायत, ते बघतातच, आई पण बघते, वडील पण बघते. ते आता मला फोन करून एवढं बोलणार आहे ना, झापणार आहे, पण त्यांनी व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघितलेला असेल तर ते बोलणार नाही. कारण मी घरनं भाजी पोळी केली होती. 2 टायमाची भाजी पोळी, काय आपण सकाळचं शिळं संध्याकाळी खाऊ नाही शकत. आणि तेही गाडीत राहणार आहे डब्यामध्ये, ते ऑब्व्हियसली चांगलं राहणारच नव्हतं. तर मग माझी चूक नाही बाई दादा, मी माझं काम होतं ते मी करून घेतलेलं होतं. देवपूजाही केली होती, स्वयंपाकही करून घेतलेला होता. तर ही सगळं माझ्या वडिलांकडनं मला बोलणं नाही बसावं म्हणून एवढी सारव चालू होती. तर त्यामुळे त्याला बरं वाटत नाही, आमचे पोट दुखत आहे. बरं झालं, बरं वाटलं, मेडिसिन घेतलं. पण माझं पिल्लू जे आहे ते त्याला बरं वाटत नाही. हे पिल्लू बरं झालेले, हे जे पिल्लू आहे ना हे बरं झालेलं आहे, पण ही आळशी 1 नंबर आळशी. आणि या पिल्लूला बरं नाही वाटत होतं, सोनूला बोलव नाही वाटत होतं, ताप आला. तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि झोप झालेली नव्हती ना, तर त्यामुळे आता तो झोपलेला आहे. म्हटलं जाऊन दे, झोपून दे, आपण आहो जागं, तो झोपे. लहान मुलांचं काही नसतं. तर मग तो झोपलेलाच आहे. आणि मी देवदिवाळीची सगळी पूजा वगैरे केली, देवांना पंचामृताने आंघोळ वगैरे घातली, सगळी पूजा केली जी केंद्रात सांगितली जाते त्या पद्धतीने. सायंकाळच्या वेळेला पुन्हा गॅसची पूजा केली, रांगोळी वगैरे अगदी साधी सिंपल काढली. कारण खरंच दिवसभर इतकं भयंकर गेलं ना, मला स्वतःलाही बरं वाटत नव्हतं. त्यानंतर कालचा व्हिडिओ आजच मला एडिट करायचा होता आणि पब्लिशही करायचा होता. 12 वाजता मी व्हिडिओ पब्लिश करते एवढ्यामध्ये, तर 2 वाजले मला व्हिडिओ पब्लिश करायला. आणि त्यानंतर मग काय गरमागरम मुलांना काय करून देता येईल ते करून दिलं. आणि माझ्या मते मी 3-4 वाजता माझ्या कामाला लागली होती. तर स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे. डाळ चकुल्या करणार आहे, आमच्याकडे डाळ चकुल्याच म्हणते किंवा मग वरणफळं. तर वरणफळं नाही बोलत आम्ही, दाल चकुल्याच बोलतात. तर त्यासाठी इथे डाळ शिजून ठेवलेली आहे मी, मूग डाळ शिजवलेली आहे, पचायला हलकी राहते. आणि भात जो आहे तो शिजून ठेवलेला आहे. थोडासा भात काढून त्यात साधी डाळ देते मिक्स करून साजूक तूप घालून शौर्याला खाऊ घातलं, त्याचे मेडिसिन दिले आणि त्यानंतर तो झोपलेला आहे. पुन्हा त्याला थोड्या वेळाने उठवणार आहे व्यवस्थित अशी दाल खिचडा बनवल्यानंतर. तर दाल खिचड्यासाठी तांदूळही शिजून ठेवलेला आहे. त्यानंतर दोन्ही डाळ चिकुल्या आणि जे आपण खिचडी बनवणार आहोत म्हणजे दाल खिचडी, त्याच्यासाठी जे कटिंग करायचं होतं ते म्हणजे टोमॅटो आणि कांदा एकच होता. गुरुवारचा बाजार केला नाही, समजून घ्या तुम्ही. तर एकच कांदा होता, तर तो फक्त दाल खिचड्याला यूज करणार आहे. कढीपत्ता, लसूण टेचून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून धुवून ठेवलेली आहे. तर ही तयारी करून ठेवली. त्यानंतर पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि जसं की सगळ्यांचं पोट दुखतंय तर मी हे पीठ मळताना काय केलं, थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद, अगदी अर्धा चमचा काय म्हणतात त्याला ओवा अर्धा चमचा हातावर रगडून त्यात टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि त्यात तेल आणि ओवा आणि मीठ
आणि हळद याच्यामध्ये पीठ मळून घेतलं, कडक असं पीठ मळलेलं आहे. तर हे वरणफळं करण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे, ही तयारी केली. त्यानंतर देवपूजा झालेली होती, सायंकाळची जी पूजा होती ती केली, सगळी तयारी केली, दिवे वगैरे लावले, ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही सगळी होती आतापर्यंतची अपडेट. आजचा व्हिडिओ तर मला वाटतही नव्हतं मी करू शकेल, पण मी म्हटलं नाही, आपण डेली ब्लॉगिंग करायचं ठरवलेलं आहे, आपल्या मैत्रिणी आपल्याला सपोर्टही करताय, तर आपण नक्कीच डेली ब्लॉगिंग केली पाहिजे. आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात आपले प्रेक्षक, तर आपण नक्कीच डेली ब्लॉगिंग जी ती केलीच पाहिजे. तर फक्त तुमच्यासाठी म्हणून आज खूप नाही शक्य होत नसताना सुद्धा मी ब्लॉग बनवलेला आहे, आणि तुम्ही मला सपोर्टही छान देताय, त्यासाठी खरंच थँक्यू म्हणेल. आपले व्हिडिओ बऱ्यापैकी काही व्हिडिओज येते 2000, 1000, 800, 900 असे जाऊन राहिले आत्ताचे ट्रेंडी, म्हणजे 3-4 दिवसापूर्वीचे व्हिडिओ. तर त्यासाठी खरंच थँक्यू म्हणेल. खरंच मला खूप सपोर्ट देताय तुम्ही, मनापासून थँक्यू म्हणेल. आजच्या दिवाळीच्या दिवशी खरंच खुशी होते, खूप आनंद होतोय मला, त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तर हो, आता जे मी वरणफळं कशी बनवते मी आणि दाल खिचडी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जर बघायला आवडत असेल किंवा व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय तर आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओज जे ते आपल्या नातलगांमध्ये आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करत जा, कारण की अशाच प्रकारे नवनवीन वेगवेगळे कंटेंट असलेले ट्रॅव्हल रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड किंवा प्रोडक्टचा रिव्ह्यू, प्रोडक्ट अनबॉक्सिंगचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. तर शक्यतो जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करत असते, तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा. तर मग चला आता व्हिडिओ एंडपर्यंत बघा, छान अशा 2 रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहे देवदिवाळी, आणि देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आपली सेवा करायची असते. तर मी जे ते सकाळी लवकर उठून माझी देवपूजा वगैरे करून घेतली होती. तर देवपूजेमध्ये मी आज देव जे ते डीप क्लीन केले होते, आणि त्यानंतर सगळ्या देवांना मी पंचामृताने आंघोळ घातली. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य दिले, तुळशी मातेला पाणी घातलं, त्यानंतर बेलाच्या झाडाला पाणी घातलं, उंबरठ्याचं लेपन करून घेतलं, पूजन करून घेतलं. आणि त्यानंतर आता ही जी क्लिप बघत आहात ना तुम्ही, ही आहे संध्याकाळची, म्हणजे 5 वाजेची क्लिप आहे. आणि 5 वाजता मी अर्धी जी ती स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती, आणि अर्धा जो स्वयंपाक आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काय करणार आहे स्वयंपाक ते पुढे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्या पद्धतीने स्वयंपाक करणार आहे. आणि इथेच येते तिन्ही सांजेच्या वेळेला मी घराच्या म्हणजे आपल्या अंगणामध्ये दिवे वगैरे लावून घेतले, त्यानंतर देवघरामध्ये दिवे लावून घेतले, अगरबत्ती लावली, कापूर जाळला, आणि म्हणजे उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि दिवे लावायचे. तर देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला हे 2-3 कामं जे ते नक्कीच करायचे, की आपल्याला दिवे लावायचे, देवपूजा करायची, आणि देवांना पंचामृताने, सगळ्या देवांना पंचामृताने आंघोळ घालायची, आणि आपली पूजा जी ती म्हणजे अशा पद्धतीने आपली पूजा जी ती करायची. तर मी माझं सांगितल्याप्रमाणे आज खूप फजिती झाली, आणि मलाही बरं वाटत नव्हतं, आणि मुलांनाही त्यात सगळं काम करता करता खूप वेळ होऊन गेला. मग मी अगदी साधीशी एकदम छोटीशी सुंदर अशी सोबर रांगोळी काढलेली आहे, आणि त्या रांगोळीवरती दिवा ठेवलेला आहे, कारण की कशी का होईना पण आपल्याला आपल्या स्वतःच्या हाताने रांगोळी काढायची होती. त्या रांगोळीवर हळदी कुंकू अक्षता वाहून आणि मग आपल्याला दिवा जिथे ठेवायचा होता. तर बाहेरचे दिवे मी अशा पद्धतीने प्रज्वलित करून घेतले, आणि देवदिवाळीपर्यंत मी माझं घरातलं सगळं जे आपण दिवाळी निमित्ताने तोरणं वगैरे लावलेले असतात, लायटिंगी लावलेल्या असतात ना, त्या दिवाळीपर्यंत मी ठेवत असते. तर पुढचा जो वेलकमचा डोर आहे तिथे फॅमिली दाखवलेली होती. तर आम्ही काल जे कानिपनाथाला गेलो होतो ना, तिथला आमचा फॅमिली फोटो काढलेला होता. तर मी तो त्याच्यानंतर लगेचच ती एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आमची ही छोटीशी 5 जणांचं कुटुंब, 5 जणांची फॅमिली आहे, सुंदर अशी. तर त्यानंतर उंबरठ्याचं लेपन करून गेलो होतो, पूजन करून गेलो होतो, दिवे लावलेले होते, आणि हे मी सकाळीच केलेलं होतं. आणि त्यानंतर घरामधले आपले सगळे जे गॅजेट्स आहे, लॅम्प आहे, ते सगळे मी ऑन करून देत असते. आणि घर जे ते तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओज तुम्ही बघितले, आपण अगोदरच जसं
दिवाळीच्या मेन आपली आपण लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशी जसं क्लीन असतं त्याच पद्धतीने माझं घर जे ते अगदी आजच्या दिवशीही क्लीन होतं. मी सगळी स्वच्छता करून घेतलेली होती, कारण अमावस्या होती आणि पुढे दिवाळी ही पण म्हणजे होतीच, त्यामुळे मी सगळी व्यवस्थित क्लिनिंग करून घेतलेली होती. पण आता बघा टायमिंग झालेलं आहे, 7 वाजलेले आहे आणि तनिष्का आणि शौर्य यांना बरं वाटत नाही. तनिष्का तर अजून म्हणजे आता बरी आहे, ओके, पण शौर्यला जे ते ताप येतोय आणि खूप म्हणजे त्याची तब्येत एकदम लगेचच खराब होऊन गेली. इतका म्हणजे असा लगेच तो असं खराब दिसायला लागला, खूप त्याची लगेचच वेट कमी होऊन जातं. तर त्याला बरं नाही आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे बरं का. तर सगळं मी लाईटन अप कसं केलं, काय केलं, गॅसची संध्याकाळची पूजा वगैरे केली, ते सगळं तुम्हाला दाखवलं. त्यानंतर इथे बाहेर एक छोटीशी क्लिप घ्यावं म्हणून आले होते, तर ह्या मॅडम लगेच आल्या. यांना नुसती अशी मस्ती लागत असते. ही बघा अशी मस्ती पाहिजे असती हिच्या संग, सारखी आपण मस्ती करायची, मग हिला खूप आवडतं. आणि हो मैत्रिणींनो, काल ते दिवसभर बेला घरी एकटी होती आणि ती खूप छान व्यवस्थित राहिली. तिचं खाणं पिणं सगळं आम्ही ठेवलेलं होतं, तर तिने ते तिच्या म्हणजे तिनंच तिच्या घरात जाऊन, तिचं छोटंसं घर केलेलं आहे त्या घरात जाऊन व्यवस्थित खाल्लं पिलं आणि व्यवस्थित राहिली. आणि ज्या वेळेला आम्ही 9 वाजता घरात आलो ना, तर त्यावेळेला अगदी खूप छान असं वाटत होतं, कारण की बघा घरामध्ये आतमध्ये घरात फिश टँक होतं, छोटंसं फिश टँक होतं, त्याच्यामध्ये फिश होती, म्हणजे जिवंत एक काहीतरी एक जीव आपल्या घरात फिरत होता. आणि बाहेर आपली बेला आपली दारात बसलेली होती. तर घरात आल्यानंतर ना अजिबात असं वाटलं नाही की आम्ही खूप वेळानंतर घरात आलो. खूप छान फ्रेश वाटत होतं आणि असं वाटत होतं इतक्यातच मी सगळं आवरून गेले होते आणि लगेच मी आलेली आहे. तर इतकं सुंदर वाटलं मला, अनुभव खूपच वेगळे होते. तर तुम्ही जर घरामध्ये फिश ठेवणार असेल, घेणार असेल, तर नक्कीच घ्या. निगेटिव्हिटी जे ते आपल्या घरातून खरंच बाहेर पडते, हे खरं आहे. असो चला, आता त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर मी वरण चिकुल्या करणार आहे, तर त्यासाठी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं आहे, कुकर चढवलेला आहे, कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, जिरे आणि हिंग घालायचे. आणि त्यानंतर आपल्याला आपण टोमॅटो, कढीपत्ता कट करून ठेवलेला होता, कोथिंबीर कट करून ठेवलेली होती, लसूण कट करून ठेवलेला होता, ते घालायचं. ही छान अशी परतून घ्यायची, याची फोडणी परतून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, गूळ घालायचं आहे चवीनुसारच. आणि बस आपल्याला शिजवलेली डाळ यात घालून घ्यायची आणि गरम पाणी, भरपूर सारं गरम पाणी घालायचे. आणि आपल्याला हे वरण चिकुल्याचं जे वरण आहे ना, ते करून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने मी करत असते, तर तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. साधंसं मी आलं लसूण पेस्ट सुद्धा नाही टाकत, फक्त आपल्याला लसूण जो तो ठेचून यात घालायचा आहे. त्याची चव एकदम अप्रतिम लागते आणि खूप छान टेस्टी असे हे बनवून होते. आणि मी यात अगदी अर्धा चमचा जे ते चिली फ्लेक्स सुद्धा घातले, तर त्याच्यामुळे एक वेगळीच चव येत होती वरण चिकुल्यांना. तर वरण चिकुल्याचं वरण जे ते बनवून झालेलं आहे, ते आता दुसऱ्या गॅसवर एक साईड उकळत राहील, तोवर मी इकडे आता दाल खिचडा बनवून घेणार आहे. एकदम हॉटेल स्टाईल दाल खिचडा जर बनवायचा असेल, तर त्यासाठी मी भात जे ते अगोदर शिजून घेतलेला होता, डाळ शिजून घेतलेली होती. आता फक्त इथे मी फोडणी घालून घेणार आहे. तर फोडणीसाठी आपल्याला शक्यतो साजूक तुपाचाच वापर करायचा आहे आणि तूप घातलेलं आहे. मग त्यानंतर यामध्ये प्रेशर कुकरमध्ये, छोटा प्रेशर कुकर जे तो गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये 2 चमचे भरून तूप घातलं. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली. मोहरी छान फुलली की त्यामध्येच आपल्याला जिरे आणि हिंग घालून घ्यायचे. आणि एक साईड मी तिकडे शिजलेला भात होता ना, तो पुन्हा असा छान असा घोटून घेतला, म्हणजे व्यवस्थित तो घोटला जाईल. आणि त्यानंतर जिरे, मोहरी आणि हिंग घातलेलं होतं, त्यामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि तुम्ही या स्टेजला जे यात हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे बरंच सारं सामान नव्हतं, तर जेवढं सामान होतं तेवढ्यातच मी सगळं केलेलं आहे. आणि कांदे पण नव्हते, एकच कांदा होता, तर तेवढा एकच कांदा टाकला. आणि एक टोमॅटो होता, तो टोमॅटो टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली पुन्हा. आणि छान अशी आपल्याला पूर्ण शिजून नाही द्यायचे कांदा टोमॅटो, यामध्येच आपल्याला लगेच अगदी पाव चमचा मी हे टाकलेलं आहे लाल तिखट, आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली, हळद पावडर टाकलेली अर्धा चमचा. आणि ही फोडणी आपल्याला थोडीशी अशी हलकीशीच भाजून घ्यायची, जास्त फ्राय करायचा नाही कांदा असा
थोडासा असा टचर लागला पाहिजे, कडक असा लागला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला दाल खिचड्यासाठीची ही फोडणी बनवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवलेला भात आणि डाळ घालून हे चांगलं आपल्याला 15 मिनटं शिजवून द्यायचे. मीठ वगैरे मी घातलेलं होतं चवीनुसार आणि गुळही घातलेला होता. मीठ आणि गुळ घातल्याने खूप छान अशी टेस्टी लागते दाल खिचडी. सेम हॉटेल स्टाईल बनते ना त्या पद्धतीने बनवून रेडी होते. तर एक साईड आता तिकडे दाल खिचडी शिजते, इकडे वरण चिकुल्या शिजत ठेवलेल्या वरण चिकुल्याचं जे डाळ होती ना ती शिजली होती. तर म्हटलं चला आता पटकन आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून आणि चिकुल्यासुद्धा बनवून घेऊ. तर 4 चपात्याचं पीठ मी मळलेलं होतं आणि याच्यापासून आपण आता ज्या चिकोल्या आहे ना त्या बनवणार आहोत. तर मी शक्यतो जे ते चिकोल्या बनवताना जे ते जास्त पातळ चपाती नाही लाटत, थोडीशी जाडसर अशी ठेवते, म्हणजे ते खातानाही व्यवस्थित लागतं. खूप जास्त पातळ असं आपण पोळी लाटली ना तर ते एकदमच असं वेगळंच असं लागतं. त्यामुळे मग मी थोडीशी जाड पोळी लाटते आणि ती पोळी लाटून घ्यायची. आपल्याला साधीशी आपल्याला पोळी लाटायची, फक्त एक गोळा करायचा आहे, तो व्यवस्थित मळून घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची आणि कट करून उकळत्या डाळीमध्ये ते चिकुल्या जे ते सोडून घ्यायचे. तर आता इथे अनुष्का आली होती, कारण की मलाही पोट दुखत होतं, तर त्रास होत होता. त्यामुळे मग ती म्हणे चल मम्मा मी तुला मदत करते. तर ती मला मदत करू लागते. ती उरलेल्या 3 चपात्या बनवून आणि चिकोल्या बनवून घेणार आहे. तोवर मी इकडे चटणी बनवणार आहे. तर बघा घरामध्ये मिरच्या पण नाही आहे, मी बाजारात केलेला नव्हता. तर मी चिली फ्लेक्स घेतलेले 3 चमचे आणि जवळजवळ मूठ भरून लसूण घेतलेला आहे. दोन्ही जे ते आपल्याला मिक्सरवर छान असं बारीक वाटून घ्यायचे, फाईन असं वाटून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण चटणी बनवणार आहोत ना, तर भाजलेले शेंगदाणे होते माझ्याकडे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट, तर तो कूट घालून मी आता ही चटणी बनवणार आहे. तर हे बघा मुली असल्या तर किती आपल्याला फायदा होतो. आपलं दुखत असलं, आपण आनंदी असलो ना तर आपल्या हर एक आनंदात दुःखात मुली जे ते आपल्यासोबत असतात. तर मला आत्ता अनुष्का मदत करते ना तर एक वेगळीच अनुभव मला येत होता. तेच मी तुम्हाला दाखवत होती की बघा मुलगी होती माझी म्हणून मला इथे मदत झाली. तर अशा पद्धतीने आम्ही, आणि ती माझ्या जवळच उभी असते. व्लॉगमध्ये तुम्हाला मी बोलते असं वाटत असेल ना, तर त्यावेळेला एकतर तनिष्का माझ्याजवळ असते, नाहीतर मग अनुष्का जवळ असते किंवा शौर्यसुद्धा असतो माझ्याजवळ. तर तनिष्का आणि शौर्य तर झोपलेले होते, ही माझ्याजवळ होती. मग ही म्हणे चल मम्मा मी तुला मदत करते. तर मग मी आता इथे ती चिकोल्या बनवते. डाळ खिचडा झाला होता, म्हटलं चल मी आता चटणीला लगेच फोडणी देऊन घेते. तर पॅन ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये पुन्हा 2 टेबलस्पूनच तेल घातलेलं आहे. त्या तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण बनवून घेतलेली लसूण आणि चिली फ्लेक्सची जी चटणी आहे ना ती घालून घ्यायची. ती चटणी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची, मिनिटभर कमी गॅसवरच मी इथे ही चटणी जी ती परतून घेत आहे. आणि ही चटणी छान अशी परतल्या गेली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 3 टेबलस्पून मोठे चमचे भरून मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आणि बस अशा पद्धतीने मी ही लाल तिखटापासून किंवा चिली फ्लेक्सपासून चटणी ही बनवली. तर यांचा फोन आलेला आहे, म्हणे फक्त वरण चकुल्या छान नाही लागणार आणि लोणचं तर आपल्याला किंवा पापड खाता येणार नव्हता, कारण की अगोदरच मुलांचे घसे जाम आहे आणि त्यात आता पोटही दुखतंय. तर मग म्हटलं थोडीशी फिक्की आणि होईल, आणि ह्या हिशोबाने मी मग लसणाची चटणीच ही केली. पण बरंचसं सामान नव्हतं तरीसुद्धा हा स्वयंपाक केलेला ना खूप सुंदर, खूप चविष्ट झालेला होता. तर एक गृहिणी अशाच पद्धतीने इथे दिसून येत असते की ती सगळ्या गोष्टी म्हणजे काही वस्तू असो नसो ती व्यवस्थित स्वयंपाक करते. तिच्या हातनं स्वयंपाक व्यवस्थित होणं हे गरजेचं असतं, आपल्या हाताला चव असणं गरजेचं असतं. तर बऱ्याचशा वस्तू यात नव्हत्या तरीसुद्धा इतका सुंदर स्वयंपाक झालेला होता. तर आता चटणी ही मी बनवून घेतलेली आहे. गॅस बंद केला आणि ती चटणी जी ती बंद गॅसवरच आता मी जोवर कढई गरम आहे ना तोवरती अशी परतून घेणार आहे. आणि मध्ये तुम्ही बघितलं की शौर्य आला तर असं त्याला बरं नसलं ना तो झोपलेला असला की झोपेतच एकदम ओरडून उठतो आणि रडायला लागतो, माझ्याकडे येतो. तर तो आला होता, मग त्याला थोडंसं पॅम्पर केलं, थोडंसं गोंजरलं आणि तो पुन्हा त्याच्या जागेवरती झोपायला गेला. तोवर मी म्हटलं चला पटापट आता आपण एकदा आपलं हे कामं आवरून घेऊ, म्हणजे त्यानंतर मग मी त्याला जेव घालेल, त्यानंतर त्याची औषधं वगैरे देईल. आणि असं दुखत असताना ना मुलं खूप त्रास देतात, औषधंही पटकन घेत नाही. तर मी पटकन त्याला तिकडे पाठवून दिलं. अनुष्का त्याच्याजवळ होती, तोवर मी इकडे
वरण चिकुल्या झाल्या होत्या त्या काढून घेतल्या. त्यानंतर दाल खिचडा झाला होता तो एका बाउलमध्ये काढून घेतला, चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि लगेचच इथे गॅस जो आहे तो व्यवस्थित घासणीने घासून क्लीन करून घेणार आहे. आणि चिमणी जे येते बघा, मी आता माझा स्वयंपाक झाला ना तर लगेचच चिमणी बंद केली आणि ती सेल्फ क्लिनिंगला लावून दिली. तर 2-3 दिवस झाले की मी सेल्फ क्लिनिंगला चिमणी लावून देत असते, म्हणजे ती जास्त खराब होत नाही आणि व्यवस्थित आपली चिमणीची लाईफ जी ती वाढती. त्यामुळे मग मी 2-3 दिवसा मिळून ते चिमणीसुद्धा किचन चिमणी सेल्फ क्लिनिंगला लावून देत असते. आणि ते मी घासणीने घासून गॅसही छान पुसून घेतला. आणि मी शक्यतो गॅस जो तो जास्त पाण्याने धुवून वगैरे नाही करत, फक्त अशा प्रकारे घासणीने घासून कपड्याने पुसून घेत असते. तर गॅस पुसून झाला त्यानंतर गॅसचे जेवढेही अटॅचमेंट होत्या त्या घासून पुसून जागेवर म्हणजे गॅसला लावून दिल्या आणि त्यानंतर सगळे भांडे घासून घेतले. तर अशा पद्धतीने मी माझं काम जे ते होईल तेवढं लगे हात करून घेत असते. म्हणजे लगेच वेळ आहे ना तर पटकन करून घ्यायचं, म्हणजे जास्त वेळही लागत नाही आणि आपल्याला कंटाळाही येत नाही. तर लगेचच भांडे जे ते रिकामे झाले होते तर ते घासून घेतले, सगळी क्लिनिंग करून घेतली. तर आता बघा इथे किचनही बेसिंगही क्लीन झालेलं आहे, भांडे घासून झालेले, गॅस मस्त साफसुथरा आहे. किचनची जी चिमणी आहे तिची क्लिनिंग चालू आहे, पूर्ण किचन क्लीन करून घेतला. आणि इकडे आपली हे बघा दाल खिचडी बनवून रेडी झालेली, खूप मस्त खूप चविष्ट अशा पद्धतीने जर केली खिचडी तर ती बनवून रेडी होते. तर दाल खिचडी मी एकदम हॉटेल स्टाईल बनते आणि मुलांनाही खूप आवडते म्हणून मी अशा पद्धतीने करते. त्यानंतर वरण चिकुल्याही आपल्या बनवून झालेल्या आहे. तुम्ही यांना वरण चिकुल्या म्हणू शकता किंवा वरणफळं असंही म्हणू शकता. आणि आपली मस्त अशी लाल मिरच्यांपासूनची मिरची ही बनवून रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी माझा स्वयंपाक बनवून रेडी केलेला आहे.